आता बघा तुम्ही अण्णा हजारे साहेबांचं बघा तुम्ही, काल ते इतके खुश आहेत, इतके फोन त्यांचे, शेवटी त्याचं लोकायुक्ताचं आपण केलं ना काल, शेवटी सांगितलं समजा थोडा लेट झालं त्यांचंही, 10, 12, 15 वर्ष लढा होता त्यांचा लोकपालाचा लोकायुक्ताचा. केंद्रामध्ये तेही झालं. लोकायुक्ताचं यासाठी होत नव्हतं की विधान परिषदेमध्ये आमची मेजॉरिटी नव्हती, आता मेजॉरिटी झालेली आहे. मागच्या वेळेला आम्ही विधानसभेत मेजॉरिटी होतं त्यावेळेला करून घेतलं होतं, देवेंद्रजी असताना मुख्यमंत्री, मधल्या काळात ते मग यांनी ते टाळलं. पण आता अण्णांचा आग्रह इतका होता की शेवटी आम्ही काल मंजूर करून घेतलं. झालं की नाही? आयोगाचं काम सुरू झालंय का? हां, आयोगाचं काम सुरू झालंय का कुठल्या आपल्या आता आता सुरूच आहे ना आपल्या आयोगाचं काम, तर फुल फेसमध्ये चालू आहे, असं नाही ना. तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त काही नाही, एवढं लक्षात ठेवा. एवढं शब्द तुम्ही ऐकून घ्या. उद्या तुम्ही चर्चा करा. हा, उद्या बैठकीत चर्चाच आहे, त्यासाठी ठेवलेली. आपल्या हातात तुम्ही जसं म्हणता की आमचं ऐकलं, पण बाकी दुसरे 200-500 हजार लोक दुसरे येऊन काही करत बसले की कुठे करता बाहेर. म्हणजे ते झालेलं काम अजून त्याला आंबे पडायचं, उगाच कुठेतरी भडकटायचा विषय म्हणजे ते बदनामी व्हायची, असं होतं काम. जसं बीडला झालं किंवा तिथे मला कोण करा तुम्ही मोठा दुसरे असेल, पण घरचाळस करत त्या लेकरा बाळांना बाहेरून कसं काढलं, ते वाचले कसे तरी. नाही, मी आतापर्यंत चुकीचा निर्णय घेतलाही नाही आणि चुकीचं होऊ पण दिलं. आणि मी खूप थांबवण्यासाठी आता मी रात्रंदिवस भाऊ काय सांगितलं लोकांना, शांततेचा. म्हणजे आता तुम्ही इथं आलात म्हणून नुसतं बिहार नका म्हणून, बरं का. काय होईल मग त्यांनी, हा की यांनी सुरुवातीला यांनी विनाकारण आंबडले येऊन त्यांनी एकाचं 2 केल्यामुळं हे पांगत गेलं. तरी मी शांततेचं आवाहन केलं, प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मी मराठा समाजाने शांत राहा, कारण ओबीसी भाऊ ह्या आपला भाऊच आहे. गाव खेड्यात आपल्याला राहायचं, कोण येणार आहे भाऊ आमच्यामध्ये? लग्नाला वाढायचं असलं तरी आम्हाला एकमेकाचं लग्नात वाढायला जावं लागतं. कोणी वारलं तरी आम्हाला ओबीसी बांधवाला मराठा बांधवाला एकमेकाच्या मोठीत जायला लागतं. आम्हाला शेतात अडचणी आल्या तरी तिथं पावसात जर कोण नसलं, काही संकट आलं तर एकमेकाला बांधायचे शेजारीच आम्ही ओबीसी बांधवून मराठा बांधव एकमेकाला उचलायला. तुझा शिन बाबा एक दिवस बोंबलून, म्हणून मी रात्रंदिवस काय म्हणतोय, उत्तर मी फक्त त्याला देतोय, हे मान्य करणार मी एकट्याला, पण समाजाला नाही. तो समाजच होरगडीतोय पुरा, घ्या काठ्यान घ्या कुरडीन, कसं हे बरोबर नाहीये. एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं एवढं मोठं भाषा बोलणं योग्य नाहीये. आमच्यासारख्या एखाद्या पोराने बोललं, एखाद्याच वाटतं चला ते पोरगळ बारगळ होते बोलले, तुमच्यासारख्या एवढं उंचीच्या माणसानं बोलणं म्हणजे प्रगल्भातच लक्षात येते लगेच तुमची काय. शब्दाने शब्द वाढतो बंदच करू तरी नाही, आम्ही केलंच ते बंद. आम्ही त्यांचं नाव घेत नाही आता या 4-5 दिवसापासून. हा, कारण आज धनगर बांधवून आम्ही सुद्धा बांधायला बांध आहेत राज्यभर, एकमेकाचे घराला घर आहेत आमचे. एकामेकाला रात्री काही अडचण आली तर एकमेकाची, तर अहो भाऊ तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो की ग्रामीण भागात ओबीसी बांधवाचं मराठ्यांचं इतकं आहे की समजा उदाहरणार्थ शेजारी जर आपल्या धनगर बांधवाचं घर असलं किंवा वंजारी बांधवाचं किंवा मराठ्यांचं, तर चावी घराची त्याच्यापेक्षा ठेवून जाते शाळेतल्या पोराची. एवढा विश्वास आत्ताच आहे घराची. इतक्या वर्षाचं आपल्या आहे तर सगळी त्याच्याकडे आंदोलनामुळे कधीच म्हणत नाही की हा धनगर बांधव याचं किंवा कसं ठेवू, किंवा धनगर बांधव कधीच म्हणत नाही मराठी ते चावी कशी. आरक्षणाचा विषय ज्याचा आहे, धनगर मागतील त्यांचं, कोळी मागतील त्यांचं, पण त्यांचं तर भाऊ वेगळंच आहे ना. ते ठीक आहे, तो आपापला मागेल सगळे. आम्ही कुठं नाही म्हणतो त्यांना, आमचा तर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.